शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या आयुष्यात नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे। शुक्रवारी संध्याकाळी 7:56 मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये मीराने एका गोंडस मुलीला जन्म दिला। शाहिदने स्वतः ट्विटरवरून ही गुड न्यूज शेअर केली आहे। ओडिशामध्ये मृतदेहाची अवहेलना झाल्याची घटना ताजी असतानाच मध्य प्रदेशमध्येही असाच असंवेदनशील प्रकार घडल्याचे उघड झाले आहे। बसमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर असंवेदनशील चालकाने तिच्या पतीला मृतदेहासकट अर्ध्या रस्त्यात खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। घोगरा गावात ही घटना घडली आहे। पाहता क्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-करंडला अभयारण्यातील जयवाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून आता त्याच्या तपासासाठी सीआयडीला पाचारण करण्यात आले आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत। बांगलादेशची राजधानी ढाका येथील डिप्लोमॅटिक क्वार्टर्सच्या उपहारगृहावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पोलीस चकमकीत ठार झाला आहे। ढाका येथे बांगलादेश पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले। यामध्ये ढाका दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तमीम चौधरी याचाही समावेश आहे। सभ्य, सुसंस्कृत, विद्याविभूषणांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात भर दिवसा खचाखच भरलेल्या रस्त्यात मोठ्या स्क्रीनवर पॉर्न फिल्म झळकल्याने वेगळीच चर्चा रंगली। गेल्या आठवड्यात सोमवारी पुण्यात कर्वे रोडवर डिजिटल होर्डिंगवर पॉर्न व्हिडिओची वेबसाईट झळकल्याने वाहतुकीचा चांगला खोळंबा झाला। एका नेटिझनने या घटनेचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केल्याने ती अजब घटना समोर आली आहे।